मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज विनोद काळे यांना पाहतो, एक सिनियर खेळाडू आणि एक राजकारणामध्ये चांगली आपली छाप सोडली आहे. आपल्या नाबाची विद्यमान नगरसेवक या पदावरती रुजू आहेत असे विनोदजी काळन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला गोलंदाज, क्रिकेटचे एक हौशी कलाकार, कारण क्रिकेट त्यांच्या नसत आहे आणि क्रिकेटपासून ते दूर राहिले नाही आहेत. राजकारण आणि क्रिकेट हे एकाच वेळेस त्यांना पाहिला आणि ते गोलंदाजी मार्क करते. तर बबलू पाटीलला पाठवते धावकरी. आताचा एक विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल, फुल टॉस, क्रॉस द लाईन झाल्यात आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हाय अँड हँडसम. तर आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचे शुभास 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. पाटील साहेब, तर पहिल्याच बॉल वरती बबलू पाटील यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. पुलटाच बॉल होता. आताचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक समोर, अतिशय चांगला झेल टिपला गेला. लांबी गाठण्यापेक्षा उंची जास्त गाठली आणि डीप मध्ये अमोल होते, त्याने सुरेख झेल टिपला. पहिला धक्का लागतोय कोळेगाव संघाला 6 या धावसंख्येवरती. तर वैभव वजे यांच्याकडून प्रतीक संते याच्यासाठी जर 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तर पहिला फलंदाज बाद झाला. वनडाऊनला पाहतोय आपण प्रतीक संते मैदानावरती आल्यात. फार मोठा धक्का लागलाय कोळेगाव संघाला. स्ट्राईक वरती प्रतीक. तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपल्याला पाहा मिळतो मैदानामध्ये इम्फिल्ड मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पुन्हा एकदा फुल टॉस, क्रॉस द लाईन, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला, आउटफील्ड पास आणि पाता पाता चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. तर पहिल्यांदा विकेट, त्याच्यानंतर एक चौकार पाहायला मिळतो प्रदीक्षा पाठ मधून. आताचा बॉल अतिशय सुरेख होता आउटसाइड ऑफ स्टंपला. चेंडू जसा पडला तसं मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बिसावला. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. 10 धावा धावपळकावरती लाभल्या गेल्यात. प्रथम सत्रामध्ये आपण पाहतोय या कोळेगाव टीमच्या एक फलंदाज बाद झाला पहिल्याच ओव्हर मध्ये. फुल टॉस आणि चेंडूला मात्र पुन्हा एकदा पाठवून दिलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला प्रतीक संतेच्या पाठमधून. दोन चौकार, एक षटकार, एक फलंदाज महत्वपूर्ण बळी मिळवला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तडे या सर्कल मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावची जी संधी निर्माण झाली होती मात्र थ्रोपैकी थोडीशी वरून पाहायला मिळाली आणि त्याचमुळे प्रतीकला मिमाणे नेते जीवनदान मिळाला. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 16 धावा, एक बाद 16 अशी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय.
16 धावा धावपळकावरती कोळेगाव टीमची 1 बाद 16. गोलंदाज पाहतोय अमोल काळन. दुसरं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचा आणि क्षेत्ररक्षणाचा विचार जर केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर असे 3 क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक गोलंदाज एक फलंदाज शॉर्ट टर्डमॅन पॉइंट कव्हर आणि त्याचबरोबर मिड ऑन आणि एक शॉर्ट लेग असं क्षेत्ररक्षकांचं जालं या ठिकाणी पसरलं गेलंय ते मात्र आज जे टीमच्या वतीने. तर दुसरं षटक पहिलाच बॉल स्लोवर केला होता. पहिला चेंडू एक उंचापुरा गोलंदाज वेगाने आले आणि चेंडू मात्र हळुवारपणे सोडून दिला. फलंदाज पाहतोय आपण शुभम म्हात्रे, एक यंगस्टर आहे खेळाडू कोळेगाव टीमचा. चांगला दावा करावे लागतील. दुसरीकडे प्रतीक संतेने मात्र 2 चौकार आपल्या खेळीमध्ये दाखवल्या. यावेळी दिशेपासून बरकटले पंच सचिन कडू यांचा इशारा आलाय. वाईट बॉल 1 धावा एक्स्ट्रा च्या स्वरूपामध्ये मिळते ती या टीमला. 17 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक यावेळी चेंडू पुन्हा एकदा खराब. तर 2 चेंडू खराब पैकी पहिला चेंडू अतिशय चांगला होता मात्र त्याच्यानंतर पाहिलं तर चेंडूची दिशा आउटसाइड ऑफ स्टंपला ठेवली आहे मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आहे त्या गोलंदाजाचा. यावेळेस एस या होता आणि फलंदाज बाद. फलंदाजाला मात्र संभ्रमात पडला आणि दुसरा धक्का देत असताना कोळेगाव संघाला सूचित केला. अतिशय चांगला देखना फडका डोळ्याचं पान पिटाव एवढा चांगला फडका नेत्रदीपक शॉट आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे उत्तुंग असा षटका. पुन्हा एकदा सूचित मात्र यावेळेस हलकस अपील केलं होतं. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकदा मिळते. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच फटक्याचा वारंवार वापर करायचा होता मात्र यावेळेस टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही आहे आणि त्यामुळे चेंडू गेला ऑन साइडला एकदा मिळाली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती प्रतीक संते जिच्या बॅटमधून 2 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पॉवर प्लेचे दुसरे षटक मार्गस्थ असताना कोळेगाव विपक्ष आजदे असा सामना. यावेळेस फटका सुरेख आहे. टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सपार. वरती 31 धावा 31 रन्स ऑन बोर्ड. फर्स्ट इनिंग प्रोग्रेस. कोळेगाव टीम पुन्हा एकदा चांगला बॉल. यस या ठिकाणी पाहत एक ठण केलाय चेंडूला. किती बाहेरचा चेंडू होता आणि झपकन आतमध्ये वळवला. फलंदाज मात्र बीट होतोय. शेवटचा बॉल डॉट आणि अशा रीतीने 2 पॉवर प्लेची षटकं ही मैदानावरती संपल्यात आणि 2 षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात कोळेगाव टीमची धावसंख्या पाहायला मिळतोय 2 बाद 31 धावा. डीजे
मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहेत, एकच धाव मिळेल. तर याच्यानंतर सामना असेल तो राकेश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा विपक्ष जय हनुमान बेतवडे या दोन टीम मध्ये सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याचे टास्क करण्यासाठी सत्र संपल्यानंतर टास्क केला जाईल. फुल टॉस तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय रणजित या, कारण वेस्टेज आहे या ठिकाणी असं संशय होता. कमरेच्या वर चेंडू या बबलू या ठिकाणी पाहिलं जाईल, पंचांनी मात्र रेफर केलाय. तर अद्यापर्यंत पाहिलं तर जास्तीत जास्त फुल अँड डिलिव्हरी पाहा मिळाल्या आज दे टीमच्या वतीने. थोडंसं दिशेवरती कंट्रोल करावं लागेल आणि जे आपण चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी करतोय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावे लागेल. फ्रीटचा इशारा असेल. सुनील भोईर पाहतोय सागावचे एक अतिशय चांगले पंच, त्याचबरोबर स्क्वेअर लेगला सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन. आताचा बॉल चांगला होता, टप्पा पडल्यानंतर व्यवस्थितरित्या पाठीमागे येतोय. डॉट बॉल फ्रीटचा चेंडू होता, मात्र शुभमला या ठिकाणी प्रतीकला या ठिकाणी जास्त काही करता आलं नाहीये. डॉट बॉलची सांगता चांगला कमबॅक आज दे संघाच्या वतीने पाहायला मिळतो आपल्याला. आताचा बॉल स्वीट साऊंड समोर क्षेत्ररक्षक गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपलाय. अमोल काळन होते त्या ठिकाणी, सुरेख झेल.
असेल नवीन फलंदाज सुमित संतेला पाहतोय स्ट्राईक वरती. कॅप्टन नॉन स्ट्राईक घेतलाय. चांगला बॉल, व्हॉट अ शॉट. मात्र क्षेत्ररक्षक आहेत, बनले प्रेक्षक आणि चेंडू जाईल. पॅरेलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल होता आणि खूप चांगला चेंडू बॅट वरती मिडल केला. ड्रिंक्स टाली सर्वांचं लक्ष वेधून घेणारे हे ड्रिंक्स टाली जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित नगरसेविका चषक 2021 मध्ये पाहतोय आपण. अतिशय चांगली संकल्पना आणि ती संकल्पना सत्यात उतरवण्याचं काम केलं गेलंय. या पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाड्याचे सर्व शिलेदाराने त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो की चांगली कल्पना मनामध्ये आखली आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारी हे ड्रिंक्स टाली. चांगले आयोजन बेल मॅनेजमेंट पाहायला मिळतो आपल्याला. तर 3 षटकांचा खेळ संपला. 48 धाबा धावपळकावरती आल्यात. येणाऱ्या 2 षटकामध्ये धाबा रोखाव्या लागतील त्या आजदे संघाला. तर दुसरीकडे धाबा बनवायच्या त्या कोळेगाव टीमला एक उच्चतम स्कोर बनवायचा आहे. स्टाईलला पाहतो कॅप्टन आशिष पाटील, एक उंचपुरा खेळाडू. नॉन स्ट्रायकिंगला पाहतो सुमित संतेला. पहिलाच बॉल एटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग मधून पुढे. क्षेत्ररक्षक वेगाने आले, थोडेसे पंबाल आणि तोपर्यंत या 2 धावा. त्यांचा नॅचरल गेम आहे, त्यांना खेळू द्या. कारण मैदानामध्ये असताना बऱ्याचशा चुका पाहायला मिळतात. मात्र आपण जर जास्त बाहेरून आवाज दिला तर ते आणखीन चुका करतील. तर 2 धावा पहिल्याच चेंडूवरती मिळाल्यात आणि 50 धावा कंप्लीट 50 कंप्लीट केली आहे कोळेगाव टीमने. आताचा बॉल फटका चांगला आहे. डिपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे केशव आहेत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे ते मात्र 2 धावा अंकित केलं गेलं. थोडस वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं आणि या 52 धावा पूर्ण होत असताना धावपळकावरती चांगली अद्यापर्यंत फलंदाजी झाली आहे कोळेगाव संघाची. पहिल्या षटकामध्ये एक जरी फलंदाज बाद झाला असला तरी सुद्धा येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. चौकार षटकार दाखवले, एकेरी दुहेरी धाबा दाखवल्या आणि त्याचमुळे आज संघ आता मात्र चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. पुल करायचं होतं, मिस टाइम शॉट, चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत मिळते ती 1 धाव. चांगली गोलंदाजी फेकण्याचा प्रयत्न अमोल काळांच्या वतीने, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं 15 धाबेचं, त्याला एकदा पुन्हा पाचारण केलंय. कारण चांगलं षटक येथून फेकणं फार महत्वाचं होतं, फार गरजेचं आहे ते आज दे टीमला. चला टॉससाठी या सोनारपाडा आणि बेतवडे या 2 संघामध्ये सामना होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच याच आहे टॉससाठी. आताचा बॉल अतिशय चांगला होता, पहा किती स्किड झालाय. चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला, बाउन्स सुद्धा मिळालाय चेंडूवरती, त्यामुळे ते फलंदाज बीट झालाय. थोडंसं
सुमितला पाहतोय स्ट्राईक वरती, ज्याच्या पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला होता सुमितने. त्याच्यानंतर एक चेंडू डाट खेळला जातोय. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, येथे मात्र एक धाव अतिशय चपळाईने पूर्ण केली जातोय. चांगला कमबॅक अमोलच्या वतीने पाहायला मिळतोय आपल्याला. पाच चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलेत, फक्त 6 धावा खर्च केल्यात. त्यामुळे या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा पाहायला मिळाल्या. 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता कोळेगाव संघ. आणि इथे जर पाहिलं तर आज संघाला एखाद्या चांगल्या षटकाची अपेक्षा होती. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतो. एक डीप फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला जो खूप मोठा गॅप आहे तो लॉंगॉनचा खूप मोठा गॅप पाहायला मिळतो आपल्याला, कारण गोलंदाजी तशी केली जातोय. यावेळेस चांगला बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय अमोलची. या षटकामध्ये कमबॅक केलं, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि टोटल 4 षटकामध्ये 54 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. अद्याप एका षटकाचा खेळ बाकी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करील तो हा कोळेगाव संघ. डीजे डीजे रॉयल यांच्या वतीने चला शेवटचं षटक आहे. 54 धावा धावपळकावरती झाल्यात. तर चला टॉस साठी या बेतवडे आणि सोनारपाडा. पहिलाच बॉल फुल टॉस आणि ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला वळवलाय आणि डीप मिड विकेटच्या वरून. दॅट्स माय टेट. तोपर्यंत एक धाव एक्स्ट्रा च्या स्वरूपामध्ये मिळतोय. 61 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगला बॉल होता, ऑन साइडला खेळून काढले अलॉंग द कार्पेट. चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव येथून मिळेल ती या टीमला. 62 धाबा होत असताना अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडूवरती निश्चित एका दुसरा बिग हिट आला तर पुन्हा एकदा एक चांगल्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तसं काम करावं लागेल. या ठिकाणी चांगले दोन्ही फलंदाज लयमध्ये आहेत, सुमित आणि त्याचबरोबर शिश. फुल टॉस बॉल होता या ठिकाणी, नो बॉल. नो बॉल फ्रीट
तर थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना चौथ्या षटकात मी म्हणेन अमोलने कमबॅक केलं होतं. या षटकात सुद्धा धाबा रोखता आल्या असत्या, मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आहे. 2 चेंडू खराब फेकले तर गोलंदाज सार्थक फुलटॉस या ठिकाणी चांगला बॉल. येस, बाहेरून आवाज नका देऊ, त्यांना खेळ कळू द्या. तर निश्चित एज लागली होती या ठिकाणी. एक डॉट बॉल ची सांगता पहा मिळाली. जेथे चौकार षटकारांची अपेक्षा होती ती या कोळेगाव टीमला. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी फलंदाज होईल बाद. स्वतःहून पुढे निघून गेले, सॅक्रिफाईस केले विकेट आणि ते 5वा धक्का लागलाय कोळेगाव संघाला. धावसंख्या धावपळकावरती पहा मिळतो आपल्याला. वरती बंटी पाटील आल्यात. आताचा बॉल स्विच हिट केलाय, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक दूरवर. 4 धावा पाहायला मिळतात. तर सन्मान्य संजयजी वजे साहेबांचं मंचावरती आगमन झालं. दुपारच्या सत्रामध्ये आपलं नगरसेविका चषकामध्ये स्वागत. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला कनेक्टिंग झालाय, डीप मध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आला. ते एकदा कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न येथे करत असताना तुतू माय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. एकच धाव. आणि सोनारपाडा. तर खेळाचं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये 68 धाबा कुठल्या गेल्यात. 69 धावेचं लक्ष असेल. 5 षटकामागे 13.8 म्हणजे जवळजवळ 14ची सरासरी कायम ठेवायची आहे ती मात्र या आजच्या टीमला. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र करण काळन येतील मायक्रोफोनवरती.
थँक्यू. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नगरसेविका चषक 2021 हे पर्व ऑन साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. आघाडीला पण बघतोय अमोल आणि अमोलच्या सोबतीला विनोद काळ, सन्मान्य नगरसेवक देखील आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. सध्या ते आसजेचं प्रतिनिधित्व करत असताना लक्ष आपण बघतोय मॅच मध्ये 69 धावसंख्येचा आहे. 68 उभारल्यात पहिल्या मॅच मध्ये. ऑन द रायचा फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठिकाणी येत आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून थोडंसं मिसफिल्ड 2 रनच्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. फेक होईल तोपर्यंत फक्त 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. पहिले षटक सध्या प्रगती पथावर. 3 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. द्वितीय फेरीमधील पहिली लढत तुमच्या समोर असेल. RM11 सोनारपाड्याच्या विरोधात बेतवडेमध्ये. आणि समोर जे कटआउट्स आपण बघतोय साइड स्क्रीनच्या दोन्ही बाजूला स्वर्गीय वामन वझे यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी वझे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. स्टेप आउट झाले त्या ठिकाणी, मिस झालेत. आणखी एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. धावसंख्या 3 या आकड्यावरती स्थगित आहे. बबलू लेफ्ट आर्म राउंड विकेट इनसाइड आउट. खूप चांगला फटका इनफिल्डच्या वरतून सरळ चालला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला चौकार पाहायला मिळतोय या दुसऱ्या सत्रामधला. टॉस या ठिकाणी करण्यात येईल. बेतवडे आणि त्याचबरोबर सोनारपाड्याचे संघ नायक आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं हरिभक्त परायण धर्माचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार हनुमानजी महाराज पाटील यांच्या ठिकाणी नक्की शुभ आगमन झालंय. स्विच इट वर उभारला. 68 कोळेगावमध्ये लक्ष 69 धावसंख्येच्या मॅच मध्ये आहे. आणि आता आपण बघतोय पहिल्या षटकाचा या ठिकाणी संपन्न दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 13 या आकड्यावरती. आघाडीला अमोलच्या बॅटमधून अखेरच्या 2 चेंडूंवरती एक चौकार आणि एक लाजवाब असा षटकार आपण बघितला. विनोद काळन आणि अमोल काळन या आघाडीची जोडी. RM11 सोनारपाडाचे कॅप्टन, RM11 सोनारपाडाचे संघ नायक चिराग. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. दुसरं षटक कॉमेंट बॉक्स कडून सौरभ तयार होत असताना ओव्हर द विकेट वापिस ऑन साइडला. वापिस हा चेंडू आपण बघितला आणि हा पहिला चेंडू फेस करत होता आणि षटकार त्याने ठोकलाय. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 19 या आकड्यावरती. लक्ष्य 69 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इरादे स्पष्ट केलेत. आता
विनोद काळनानी या अगोदर आपण बघितलं ते अमोल काळना देखील राऊंड विकेट सौरभ शॉपर झाले ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू जिथे घ्या तिथे हा फटका टप्पा तर पडलाय परंतु सीमारेषेच्या बाहेर अंपायरचा इशारा हा षटकार तर लागोपाठचा आता 2 षटकार आता धावफलक जाऊन पोहोचलो पुढे ते 25 या आकड्यावरती फुल टॉस होता बॅटची काढून पाठीमागे मिडॉनला त्या ठिकाणी नक्कीच आपण बघितलं तर शरीराचा समतोल त्यांचा गेला होता ऑन साइडला पुन्हा एकदा जोराने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आशा करतोय गंभीर कोणती दुखापत नसेल फलंदाजाला नगरसेवक देखील आहेत राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच आपण बघू शकाल अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील आज देशचे नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अपील होते शॉट मिड विकेट मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला त्या ठिकाणी सिंगल नक्कीच त्या ठिकाणी कंप्लीट अंपायरचा लेग बायचा इशारा आलाय सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 26 या आकड्यावरती 26 रन आता स्ट्रायकिंगला आपण बघतो अमोल कालड यांना धावसंख्या 26 वरती 169 लेफ्ट केला चेंडूला बॅकफुटला आले होते ऑफ स्टंपचा खूपच बाहेर हा चेंडू अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच बळीराम म्हात्रे आणि रणजित थांडगे यांना दोन्ही आपण बघू शकाल अनिवार्य खेळाडू सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये फुल टॉस होता ऑन द राईज लॉफ्ट केला होता समोर लॉंग ऑफला सिंगलने आपण बघतोय धाव फलक पुढे जात असताना ते म्हणजेच 28 या आकड्यावरती 28 रन्स 28 धाव फलकावरती लक्ष या मॅच मध्ये 69 आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते पॉवर प्ले मध्ये विनोद काळन आणि अमोल काळन यांच्याकडून उडवला हवेमध्ये लॉंग ऑनला क्षेत्र अगदी खुलं आहे गॅप मधून हा चेंडू टप्पा घेऊन सरळ येतो आमच्या व्यासपीठावरती वन बाउन्स ओव्हर द रोप येतो हा चौकार आणि चौकारने आता धाव फलक जाऊन पोहोचलो पुढे ते 32 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपन्न पॉवर प्ले मध्ये येत आहेत 16च्या सरासरीनं 32 धावा ऑफिशियल शेवटचा कॉल असेल RM11 सोनार पाडा आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आणि कोळेगाव संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे वेळेचं बंधन आहे तर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक हाताळणं अनिवार्य असेल सो आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या धावसंख्या सध्या आपण बघतोय ती 32 या आकड्यावरती 16च्या सरासरीनं 16च्या करंट रनने बॅटिंग करत असताना संघ असे 13.80 आहे चांगली धावगती पाहायला मिळते पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 13 होता बबलू पाटीलचा परंतु त्यानंतर सौरभचा एक षटक सुरुवात जर आपण बघितली 2 षटका टोकले ते विनोद काळन यांनी आणि अखेरच्या चेंडूवरती देखील त्यांच्या बॅटमधून चौकार आला आणि 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या धाव फलक जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती स्पीडअप करायचं कोळेगाव आता समीकरण 37 धावसंख्येच्या मॅच मध्ये गरज आहे चेंडू शिल्लक असताना 18 चेंडू 37 एक गणित सोडवावं लागेल बॅटिंग करत असताना आज जे संघाला खूप चांगली फलंदाजी आपण बघतोय सध्या विनोद काळन यांचा विचार केला त्यांनी चेंडू फेस केले ते 6 आणि 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 16 धावसंख्येचं योगदान दिलं दुसऱ्या बाजूला अमोल खेळतोय त्याने देखील 6 चेंडूंचा सामना केला आणि तो खेळतो वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती तिसरा षटक येतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज बंटी
बंटी पाटील तिसऱ्या षटकामध्ये समोरच्या कडून 18 चेंडू आणि समीकरण या मॅच मध्ये आहे ते 37 धावसंख्येचं. पहिला चेंडू घेऊन बंटी लोवा फुल टॉस होता. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र तर बाहेर काढलं परंतु मिस होत आहेत. अगदी लॉलीपॉप सारखा हा चेंडू जर आपण बघितला लोवा फुल टॉस होता. टीम करण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु टीम या ठिकाणी होत नाही हा चेंडू. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती ती 32 या आकड्यावरती. 169चं 37 धावसंख्येची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 17. बंटी पाटील पुन्हा एकदा तयार. बॅक ऑफ द ऑन साइडला वळवला स्लॉग स्वीप समोर क्षेत्ररक्षक वेगाने सौरभ. खूप चांगले प्रयत्न त्याचे. गुड एफर्ट्स बॅकअप आहे डीप मध्ये आणि अजून एक रन ओव्हर तोच्या ठिकाणी कंप्लीट होते. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते 34 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती सध्या धावसंख्या. चेंडू जुनी आपण बघितले 4 शिल्लक म्हणजे एकंदरीत गरज 35 धावसंख्या आता मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 16. बॅक ऑफ द हँड लॉफ्ट सरळ करतोय. सरळ बॅटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल त्याच्या वाक्याच्या बाहेर. मिड ऑफ हातमध्ये त्याचा फायदा उचलला आणि एक चांगला फटका स्किलिंग शॉट टेकिंग गॅप येतोय हा चौकार. बघतोय ती 38 या आकड्यावरती 38 रन्स. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 3 या षटकामधले. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर आपण बघितला तो एक चौकार. आता चेंडू एकंदरीत शिल्लक आहे ते आपण बघितले तर 15 चेंडू आणि गरज आहे ती 31 धावसंख्येची. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला आणि सरळ हा चेंडू स्टँड हवेत घेतोय. यू मिस आय विल डेफिनेटली. पहिला धक्का अमोल काळेंच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या आजदे संघाला 38 या आकड्यावरती. चेंडूंचा सामना केला आणि 19 धावसंख्येचं योगदान देऊन अमोल माघारी परतलाय. खूप चांगला स्टार्ट करताना आजदेसाठी त्याने केलाय. 169 असताना विनोद काळन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूने आता आला आहे दर्शन काळन तिसऱ्या क्रमांकावरती. हे पहिलं यश खऱ्या अर्थानं संपादन केलं गोलंदाज बंटी पाटीलनं. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं आणि ते नक्कीच हा चेंडू मिस करून त्यांना सरळ यष्टांवरती आदळला. चेंडू अजूनही आपण बघितली या षटकामधले 2 शिल्लक आहेत. बंटी आता राऊंड विकेटने तयार होतोय दर्शनसाठी. लोवा फुल टॉस होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने नक्कीच येत असताना आपण बघितलं पॉपिंगचा खूप चांगला वापर केला होता. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. चेंडू अजूनही 1 शिल्लक या षटकामधला. लास्ट बॉल टू गो. बॅटच्या टो वरती लागून ऑन साइडला चेंडू पाहायला मिळतो स्क्वेअर लेग मध्ये. त्या ठिकाणी सौरभ आहे एक तर सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले. प्रयत्न दुसऱ्या धावेचा नक्कीच होता परंतु
एक सिंगल फक्त पाहायला मिळाली या चेंडूवरती. अखेर या 3 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. धावफलकावरती धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 39 धावा. आता गरज आहे ती 30 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत 12. दॅट रिक्वायर्ड रिमेनिंग 12. टॉस साठी करण्यात येईल बेतवडे आणि सोनारपडामध्ये द्वितीय फेरीमधील पहिली लढत. आणि मी विनंती करेन हरिभक्त पारायण धर्माचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार हनुमानजी महाराज पाटील जे कोळेगावचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. कोळेगाव आणि बेतवडेमध्ये आरमिलवन सोनार माफ करा आरमिलवन सोनारपडा आणि बेतवडेमध्ये हा नाणेफेकीचा कौल होत असताना टॉस केला. कॉइन स्पिन केला. टॉस जिंकलाय तो म्हणजेच आरमिलवनचे सोनारपडाचे कॅप्टन चिराग ठाकूर यांनी आणि त्यांचा निर्णय आहे तो फिल्डिंग करण्याचा. एका बाजूला आपण बघितलं गिरीश यांना खूप चांगला परफॉर्मन्स बेतवडेने केला. संघ नायकांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला चिरागला आपण बघितलं या पहिल्या मॅच मध्ये त्याचा देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. 4 षटकांचा सामना असेल. चिराग आणि गिरीश आपण लक्षात घ्या. द्वितीय फेरीमधील सर्व सामने 4 षटकांचे असतील. याची जे संघ द्वितीय फेरीमध्ये ज्यांनी प्रवेश दाखल केला त्यांनी याची नोंद घ्या. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतो आजदेच्या विरोधात कोळेगाव, ज्यामध्ये कोळेगाव संघाने 68 धावसंख्या उभारली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघितलं 9 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची खेळी केली होती. तो प्रतीक संते एक टॅलेंटेड यंगस्टर खूप चांगली बॅटिंग केली आणि अखेर 5 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येचं सुमितनं देखील योगदान दिलं होतं. तीन षटकांचा खेळ संपन्न ज्यामध्ये 39 ही धावसंख्या पाहायला मिळते. गरज आता आहे ती 30 धावसंख्येची 12 चेंडूंमध्ये. हे षटक कुठेतरी या मॅचला कल्लाटी देणार राहिलो. जो ग्राफ उंचावत होता तो ग्राफ पुन्हा एकदा षटकामध्ये खाली आला आणि त्याचं कारण धावसंख्येसंत 30 आता पाहायला मिळेल आणि अंतर पूर्ण करण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता विजयाचं समीकरण असेल आजसाठी दर्शन साखील आणि बबली होतोय सेकंड स्पेल मध्ये. फुलर लेन्स 8 चेंडू लेफ्ट केलाय आणि नक्की संपायचा आता इशारा येतोय व्हाईट बॉल. ऑप्शनच्या खूपच बाहेर. फुलर लेंथ हा चेंडू आपण बघितला. एकेरी दावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे 40 या आकड्यावरती. गरज 29 धावसंख्येची. चेंडू आता शिल्लक आहे ते 12. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. कमेंट्री बॉक्स कडून सेकंड स्पेल मध्ये बबलू पिच होता ऑन साइडला टर्न केला. चेंडू डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक संघनायक या ठिकाणी आपण बघितलं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आशिष यांना जे संघनायक आहेत कोळेगावचे. धावफलक एकेरी धावेने पुढे जात असताना ते म्हणजेच 41 या आकड्यावरती 41. गरज अजून 28 चेंडू शिल्लक 11. हे चांगलं बॅटल आता पाहायला मिळेल समोर विनोद काळे. बॅक टू दी बॉलर. हा चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवता चेंडू सेकंड अटेम्प्ट मध्ये. धावगणामध्ये रस तर दाखवला होता खऱ्या अर्थानं दर्शनदा, परंतु त्याला माघारी परतवण्यात आलं. कुठेतरी रिक्स होती आणि तेच कारण पाठीमागे पुन्हा एकदा पाठवलं. विनोद काळे यांनी धावसंख्या स्थगित. धावफलकावरती 41. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. टायमिंग प्रॉपर नाही या फटक्यामध्ये. मिड विकेटला सौरभ चेंडू खाली आणि विनोद काळे आता माघारी परतताय. फक्त आपण बघतोय 9 चेंडू. खूप चांगला परफॉर्मन्स आपण बघितला. 7 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावसंख्येचं योगदान दिलं. ते माघारी परतले. 4थ्या क्रमांकावरती आला मिलिंद जो आहे सध्या नॉन स्ट्रायकिंग गेमला. बघू तयार. वापिस होता लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला चेंडू क्षेत्ररक्षक येतात वेगाने आणि त्या ठिकाणी आपण बघितलं थोडीशी मिसफील्ड होत असताना चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पार. हा चौकार.
आपण बघितले 2 शिल्लक आहेत. 8 चेंडू एकंदरीत शिल्लक आणि गरज 24 धावसंख्येची. सामना अजूनही बॅलन्स आहे. मॅच कोणाच्या बाजूने झुकेल, पारड कोणाचं वजनदार आहे हे आपण आता या क्षणाला सांगू शकत नाही. 8 चेंडू गरज 24 धावसंख्येची. बबलू पुन्हा एकदा तयार. समोर दर्शन शॉफल ऑन साइड लावून ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्या ठिकाणी उचलला चेंडू फेक ॲक्युरेट गुड थ्रो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकी चांगली फेकी डीप मधून केली क्षेत्ररक्षक आपण बघितलं शुभम यांना. आणि आता चेंडू शिल्लक 7 गरज 23 धावसंख्येची. 23 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. 7 चेंडू 23 धावा समीकरण आहे या मॅच मध्ये. आखो टप्प्याचा हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे हा चेंडू थोडीशी मिसफिल्ड देखील झाली आणि नक्कीच सिंगल तर कंप्लीट करतात. टप्पी या ठिकाणी रनआउट देखील करण्यात आलं होतं. अखेर 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि आपण बघितलं तर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 47 या आकड्यावरती. गरज आता आपण बघू शकाल तर 22 धावसंख्येच्या मॅच मध्ये आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच फक्त 6. संख्या पाहायला मिळते ती 47 वरती. 6 चेंडू 22 धावसंख्येचं समीकरण या मॅच मध्ये आहे कोळेगावचा अगेन्स्ट आजदे संघासमोर. अखेरचं षटक ज्या प्रतीकने बॅटिंग करत असताना देखील आपण बघितलं तर धावसंख्या उभारली होती ती 9 चेंडूंचा सामना करत असताना 20 आणि आता आपण बघतोय तो प्रतीक आलाय या अखेरच्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 22 हे समीकरण या मॅच मध्ये. समोर आहे मिलिंद काळन. पहिला चेंडू घेऊन मानपडेन कडून पाहायला मिळेल प्रतीक. 6 चेंडू 22 रुवा फुल टॉस होता मिस झालेत. सरळ हा चेंडू आपण बघितला तो इनफिल्ड मध्ये पॉइंटला दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न आणि रनआउटची विकेट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करत असताना आणि ते थर्ड अंपायर रेफर केला अंपायरने. थर्ड अंपायर कडे निर्णय असेल. वेस्ट आहे कमरेच्या वरती चेंडू आहे की नाही यासाठी हा अंपायरच्या ठिकाणी रेफर केला अंपायरने. थँक्यू.
तर चेंडू शिल्लक आता आहेत एकंदरीत 6 आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज. फ्रीट हा चेंडू ऑन अ फीट. फुलटॉस ऑन साइडला टर्न केला चेंडूला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला सौरभ वेगाने येतात त्या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु या ठिकाणी नकार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण टीम मधून फेक येत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला एक सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं. 50 वरती गरज होता 19 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू 19 हे समीकरण या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये तेजस उतरला 5व्या क्रमांकावरती. तेजस मोठे तुम्हाला पाहायला मिळेल. टॅलेंटेड यंगस्टर नक्कीच आहे परंतु इथून आता आपण बघतोय तर 19 धावसंख्येची गरज अवघ्या 5 चेंडूंमध्ये. लॉंग ऑन 30 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील संगणक सध्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये येत असताना आशिष आणि डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक. 5 चेंडू 19 कोळेच्या विरोधात आजदे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न अंपायरचा. व्हाईट बॉलचा इशारा आणि या 1 रनने धाव फलक जाऊन पोहोचेल पुढे ते 51 आकड्यावरती. गरज आता 18 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 5. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 5 चेंडू 18 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. सामना आपण बघू शकाल. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. 3 मोठे फटके 18 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 5. प्रत्येक पुन्हा एकदा तयार. फुलटॉस ऑन साइडला लॉफ केला चेंडूला. बंटी वेगाने आलाय. वर कॅच. काय कॅच पकडले. टाळा नक्की झाला पाहिजे त्या कॅच साठी. एक डाईव्ह लगावली आणि कॅच किती महत्वाची होती. तेजस मुठेतून माघारी परततोय. चेंडू शिल्लक 4 आणि आता गरज 18 धावसंख्येची. बंटी लॉंग ऑन लावता थोडा लॉंग ऑन मध्ये आणि क्लिप पण नक्कीच आमचे प्रथमेश गायकर कट करून युट्यूब वरती ही क्लिप तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बंटी पाटीलची. सॅम मात्रे सध्या तुम्हाला पाहायला मिळतील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. अतिशय चांगलं कॅमेरा बघ त्यांचं. धावसंख्या सध्या तुम्हाला पाहायला मिळते ती 51 या आकड्यावरती. 18 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आता आपण बघतोय ते म्हणजेच 4 चेंडू 18. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन दाखल झाला तो सनी. स्ट्रायकिंगला मिलिंद आहे. मिलिंद वरती दारोमदार असेल आणि जबाबदारी देखील अपेक्षा आता त्याच्याकडून असतील. चेंडू शिल्लक 4 आणि या 4 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज. प्रतीक तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटवरती मिडल नव्हता. चेंडू मुठ्ठी गाडा घेऊन फेकी केली. बॅकअप आहे त्या ठिकाणी. एक सिंगल तर केली आहे कंप्लीट आणि आता आपण बघतो फेक होईल. विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. एक रन या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 52 वरती. गरज 17 धावसंख्येच्या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3 आणि आणखी एक रनआउटची विकेट. कारण मिलिंदला स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईक त्याला मिळाली आणि सनी इथून नक्कीच माघारी परततोय. समजा बाहेर होता चेंडू. अपील होत असताना येस इट इज आउट. बॅटच्या आउट साइड इज घेऊन हा चेंडू आपण बघितला. विकेट किपरच्या हातामध्ये. मिलिंद माघारी परततोय आणि या विकेटच्या सहाय्याने या मॅच मध्ये शिरकाव करत असताना कोळेगाव संघ 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता या 2 चेंडूंमध्ये गरज 17 धावसंख्येची. चेंडू आता शिल्लक ते म्हणजेच आपण बघू शकाल 2 अजूनही आणि आता गरज 17 धावसंख्येची. प्रतीक तयार. अगदी आपण हा चेंडू देखील बघितला. व्हाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या आतमधून येतो. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून काहीसा लांब आपण चेंडू बघितला आणि कारण संभ्रमात पाडण्याचा फलंदाज झाला हा चेंडू निर्धाव. अखेरचा एक चेंडू अजूनही शिल्लक. फॉर्मॅलिटीज औपचारिकता पूर्ण केल्या जातील या मॅच मध्ये. एज घेऊन थर्ड मॅन मध्ये हा चेंडू. अखेरी मॅच
संपन्न होतोय. वलपेट कोळेगाव खूप चांगला परफॉर्मन्स संघर्ष करा अर्थानं आपण देखील बघितला आजही संघाचा त्यामध्ये विनोद काळंदे आघाडीला खूप चांगली सुरुवात केली. त्यानंतर दर्शनचा आपण अपवाद वगळला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. एकही फलंदाज तग ठोकू शकला नाही आणि याचं कारण परास्त व्हावं लागलं. आणि मी विनंती करेन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्मानित नगरसेवक श्री विनोददादा काळेंना आपण त्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आणि या ठिकाणी आपला सन्मान